नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डे 4 मधला इंग्लिश व्होकॅब्युलरी. तर इंग्लिश व्होकॅब्युलरी आपल्याला कोणत्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तर तलाठी भरती असेल, ग्रामसेवक भरती असेल, वन भरती असेल, बँकिंग असेल, सीजीएल असेल, या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये व्होकॅब्युलरी या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. या व्होकॅब्युलरीमध्ये आपण घेणार आहोत अँटोनिम म्हणजे काय तर विरुद्धार्थी शब्द. याला आपण अल्टरनेट वर्डनी म्हणूया, आपण केला अपोजिट वर्ड्स म्हणूया, किंवा सिनोनिम असतील, समानार्थी शब्द असतील, किंवा वन वर्ड सबस्टिट्यूशन असतील, इडियम असतील, फ्रेजेस असतील, या सर्वांचा मिळून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि या सिरीजमधला हा व्हिडिओ आपला आहे डे 4. चला तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे बघा, अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. एक सेंटेन्स दिलेलं आहे, विधान दिलं आहे, त्यामध्ये आपल्याला एक अंडरलाइन वर्ड दिला आहे, म्हणजे अधोरेखित केलेला एक शब्द आहे. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. आपल्याला असा वर्ड फाइंड आउट करायचा आहे जो की सिमिलर असणार आहे, म्हणजे समानार्थी असणार आहे. प्रश्न वाचूया. द डिफाइंड टॉडलर रिफ्यूज टू लिव्ह द पार्क. बघा, द डिफाइंड, आता डिफाइंड अंडरलाइन केलेला वर्ड आहे. या अंडरलाइन केलेल्या शब्दाला आपल्याला सिमिलर वर्ड म्हणजे समानार्थी शब्द सिनोनिम फाइंड आउट करायचा. पूर्ण क्वेश्चनचा अर्थ बघूया. द डिफाइंड टॉडलर. आता डिफाइंड म्हणजे काय? तर डिफाइंड म्हणजे काय तर उद्धट, उर्मट किंवा कुणाचंही न ऐकणारा असा. तर द डिफाइंड टॉडलर. आता टॉडलरचा अर्थ काय होतो? टॉडलर म्हणजे चिमुकलं मूल किंवा नुकतंच चालायला लागलेलं जे मूल असतं त्याला टॉडलर असं म्हणतात. रिफ्यूज म्हणजे नाकारणे, लिव्ह म्हणजे जाणे किंवा सोडणे, पार्क म्हणजे बाग. बघा, द डिफाइंड टॉडलर, जे छोटंसं, जे उर्मट, जे चिमुकलं बाळ होतं त्यांनी नाकारलं काय? टू लिव्ह द पार्क, म्हणजे त्या बागेतून बाहेर जाण्याचं त्या बाळाने काय केलं होतं? नाकारलं. तर डिफाइंड या शब्दाचा आपल्याला सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा. आपल्याकडे ऑप्शन आहे बघा, ए डिसऑबिडियंट. ऑबिडियंट म्हणजे काय तर आज्ञेचं पालन करणे, डिसऑबिडियंट म्हणजे आज्ञेचं पालन न करणे. हा ऑप्शन आपला येऊ शकतो. बी वाचूया, ऑबिडियंट. ऑबिडियंट म्हणजे आज्ञाधारक, आज्ञेचं पालन करणारा. सी आहे कोर्टियस. कोर्टियसचा अर्थ होतो विनम्र किंवा विनयशील. डी आहे यंग. यंग म्हणजे काय? तरुण. आपल्याला बघा डिफाइंड या शब्दाचा सिमिलर वर्ड समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा आहे. मग उर्मट, उद्धट या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याकडे ए डिसऑबिडियंट, म्हणजे करेक्ट आन्सर येतं बघा आपल्याकडे. आन्सर नंबर ऑप्शन ए डिसऑबिडियंट. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2, चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मीनिंग टू द गिवन वर्ड. स्केअर्ड. स्केअर्ड या शब्दाचा आपल्याला सिमिलर समानार्थी शब्द सिनोनिम फाइंड आउट करायचा. स्केअर म्हणजे भीती वाटणे, भयभीत होणे असं म्हणूया. ऑप्शन आहेत आपल्याकडे बघा, ए फ्रायटन. फ्रायटन म्हणजे काय तर भयभीत होणे. बी करेजियस. करेजियस म्हणजे काय तर धाडसी, उत्साही. सी फिअरलेस. फिअर म्हणजे भीती, फिअरलेस म्हणजे भीतीनं बाळगणारा असं म्हणूया. डी ऑप्शन आहे फॅलियंट. फॅलियंटचा अर्थ होतो बघा शूर किंवा थीट असं म्हणूया. आपल्याकडे स्केअर्ड म्हणजे काय तर भयभीत होणे, भीती वाटणे या शब्दाचा सिमिलर समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा. आपल्याकडे एकच ऑप्शन येतं बघा, जो की आहे फ्रायटन. फ्रायटन म्हणजे काय तर भयभीत होणे, भीती वाटणे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3, आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. बघा, प्रोवर्बचा आपल्याला म्हणजे या मनीचा आपल्याला काय करायचं आहे? बेस्ट एक्सप्रेस असणारा मिनिंग आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघूया, लुक बिफोर यू लीप. बघा, लुक म्हणजे पाहणे, बिफोर म्हणजे पूर्वी, लीप म्हणजे झेप घेणं. आता याचा अर्थ काय होतं? सरळसामान्य याचा अर्थ असा होतो की ज्या वेळेला आपल्याला एखादी कृती करायची असं बघा, लीप म्हणजे काय तर झेप घेणे, उडी घेणे. जर आपल्याला एखादी झेप घ्यायची असेल किंवा उडी घ्यायची असेल तर त्यावेळेला आपण त्याचा पूर्वपणे काळजीपूर्वक त्याचा विचार करायला पाहिजे, किंवा एखादी कृती करायची आपल्याला तर काळजीपूर्वक आपण विचार केला पाहिजे त्या कृतीचा. ऑप्शन बघूया काय होतात, ए बी सी डी आहेत. ए वाचूया, यू शुडंट ऍक्ट विदाउट फर्स्ट कन्सिडरिंग द पॉसिबल कन्सिक्वेन्सेस ऑर डेंजर्स. बघा, यू शुडंट ऍक्ट म्हणजे तुम्ही कृती करायला नाही पाहिजे, विदाउट म्हणजे शिवाय, फर्स्ट कन्सिडरिंग द पॉसिबल कन्सिक्वेन्सेस ऑर डेंजर. बघा, पॉसिबल कन्सिक्वेन्स म्हणजे ज्या शक्यता भविष्य काळामध्ये होऊ शकतील किंवा जो काही भविष्यामध्ये तुम्हाला डेंजर असेल, धोका असेल, त्या धोक्याचा विचार करूनच आपण एखादी कृती करायला हवी, हा याचा अर्थ होतो. म्हणजे आपल्याला ऑप्शन ए मध्येच सापडलेला बघा, लुक बिफोर यू लिव्ह याचा आपला करेक्ट आपलं आन्सर होतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द अंडरलाइन वर्ड. अधोरेखित केलेला आपल्याला समानार्थी शब्द सिनोनिम फाइंड आउट करायचा. प्रश्न वाचूया. द डिफिडंट स्टुडंट नेवर रेज्ड हर हँड इन क्लास इवन शी न्यू द आन्सर. बघा, द डिफिडंट स्टुडंट. आता डिफिडंट या शब्दाचा सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. आता डिफिडंट म्हणजे काय तर भित्रा किंवा एखादा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण झालेला असतो. म्हणजे एखादी गोष्ट बरोबर आहे की चूक आहे हे सांगण्याची त्याच्या मनामध्ये भीती असते, त्याला म्हणतो न्यूनगंड असणारा व्यक्ती. तर डिफिडंट स्टुडंट नेवर रेज्ड हर हँड इन क्लास. जो
भीती बाळगणारा जो स्टुडंट आहे, विद्यार्थी असतो, तिने तिचा कधीही वर्गामध्ये हात रेज केलेला नसतो, म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी कधीही रेज केलेला नसतो. इवन फेन शी न्यू द आन्सर, जरी तिला सर्व प्रश्नाचं उत्तर माहिती असलं तरी सुद्धा ती तिचा हात वर कधी करत नव्हती. मग डिफिडंटचा अर्थ भिणारा असा व्यक्ती म्हणूया आपण. तर त्याच्या आपल्याकडे आन्सर आहेत बघा. ए म्हणजे टिमिड, टिमिड म्हणजे भित्रा. आपल्याला ए मध्येच आन्सर सापडला बघा. टिबिटन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे टिमिड म्हणजे भित्रा. बी आहे कॉन्फिडंट, कॉन्फिडंट म्हणजे काय तर आत्मविश्वास असणारा. सी गे म्हणजे काय तर आनंदी म्हणूया. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय तर आशावादी. वन हू पर्सन हू ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह, म्हणजे जो नेहमीच पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करतो त्याला ऑप्टिमिस्टिक असं म्हणतात. आपल्याला डिफिडंटचा आपल्याला सिमिलर शब्द फाइंड आउट करायचा होता, म्हणजे ऑप्शन आपलं याला ए, टिमिड म्हणजे काय तर भित्रा. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेझल वर्ब. बघा फ्रेझल वर्ब दिलेला आहे. इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. बघा सबस्टिट्यूट म्हणजे काय तर पर्यायी आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचा. बघा हर मदर केम अक्रॉस दीज ओल्ड फोटोज फाईल शी वॉज क्लिनिंग हर डॉटर्स रूम अँड स्टार्टेड येलिंग ॲट हर. बघा हर मदर म्हणजे तिची आई केम अक्रॉस दीज ओल्ड फोटोज, या जुन्या फोटोंच्या काय केली, केम अक्रॉस. केम अक्रॉसचा अर्थ काय होतो बघा, अचानकपणे दोन व्यक्ती किंवा एखाद्या वस्तूची गाठ पडणे असं त्याचा अर्थ होतो केम अक्रॉसचा. म्हणजे अचानकपणे तिच्या आईला काय जुने फोटो सापडले असं म्हणूया अनपेक्षितपणे. फाईल म्हणजे दरम्यान. शी वॉज क्लिनिंग म्हणजे ती साफ करत होती हर डॉटर्स रूम, त्यावेळेला तिची जी आई होती तिच्या मुलीचं काय करत होती, रूम साफ करत होती, आणि त्यावेळेलाच तिला जुने फोटो अचानकपणे सापडले. मग केम अक्रॉस याचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा आहे फ्रेझल वर्डचा. ऑप्शन नंबर आहे ए बघा, फाइंड अनएक्सपेक्टेडली ऑर बाय चान्स. बघा फाइंड अनएक्सपेक्टेडली, एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षेने, अनएक्सपेक्ट म्हणजे काय तर अनपेक्षितपणे एखादी गोष्ट सापडणे, किंवा बाय चान्स म्हणजे योगायोगाने एखादी गोष्ट सापडणे. मग केम अक्रॉसचा आपल्याला आन्सर सापडला बघा ऑप्शन नंबर ए. बी तरी वाचूया आपण. बी म्हणजे डिलीटेड, डिलीट म्हणजे काय तर एखादी गोष्ट काढून टाकणे असं म्हणूया. सी थ्रू अवे, थ्रू अवे म्हणजे काय तर फेकून देणे त्याचा अर्थ होतो. डी आहे बर्न, बर्न म्हणजे काय तर जाळणे. आपल्याला ऑप्शन सापडलाय ए, म्हणजे काय तर केम अक्रॉसचा अर्थ काय होतो, अचानकपणे एखादी व्यक्ती किंवा वस्तूंची योगायोगाने गाठ पडणे त्याचा अर्थ होतो. चला क्वेश्चन नंबर 6. चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा सिग्निफिकंट या शब्दाचा आपल्याला सिमिलर वर्ड फाइंड आउट करायचा. आता सिग्निफिकंट म्हणजे काय तर महत्वाचं. ऑप्शन आहेत बघा आपल्याकडे. मिनिंगफुल, मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. बी आहे इनसिग्निफिकंट. बघा इनसिग्निफिकंट याचा अपोजिट वर्ड झाला म्हणजे कमी महत्वाचं. मिनिंगलेस म्हणजे अर्थ नसणारं, अर्थपूर्ण नसणारं. इम्पॉर्टंट म्हणजे आवश्यक, अनइम्पॉर्टंट म्हणजे आवश्यक नसणारं. आपल्याला सिग्निफिकंट या शब्दाचा सिमिलर वर्ड, सिनॉनिम फाइंड आउट करायचा होता. म्हणजे सिग्निफिकंटचा काय झाला आपल्याकडे ए, मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. चला क्वेश्चन नंबर 7 बघूया. चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा आपल्याला. बघा आता वर्ड हा आपल्याकडे नाडीड, नाडीडचा अर्थ काय होतो म्हणजे खालावलेली स्थिती. आता या शब्दाचा आपल्याला अपोजिट म्हणजे खालावलेली स्थितीचा म्हणजे काय तर चांगली स्थिती असणं, उच्च गाठणं, कळस गाठणे त्याचा समानार्थी शब्द होऊ शकतो. बघूया ऑप्शन बघूया. ए झेनिथ, झेनिथ म्हणजे कळस किंवा शिखर हा येऊ शकतो. बी आहे बॉटम, बॉटम म्हणजे खाली किंवा च्या खाली. सी बिलो म्हणजे सुद्धा खाली. अंडरनीथ म्हणजे सुद्धा खाली. म्हणजे तिन्ही पण शब्द काय झाले त्या नाडीर या शब्दाशी असणारे सिनॉनिम झाले. आपल्याला अपोजिट शब्द विचारला होता, अँटोनिम विचारला होता, विरुद्धार्थी शब्द विचारला होता. म्हणजे करेक्ट आन्सर येतं बघा ए आपलं झेनिथ, झेनिथ म्हणजे कळस किंवा शिखर. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A sentence with an underlined word is given below. Find the word which is opposite in meaning to the underlined word. अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. प्रश्न वाचूया. आय डिस्पाइस सच इग्नोरन्स. आता डिस्पाइस या शब्दाचा आपल्याला अपोजिट विरुद्धार्थी शब्द फाइंड आउट करायचा. डिस्पाइस म्हणजे काय तर तिरस्कार करणे असं म्हणूया. इग्नोरन्स म्हणजे काय तर अडाणीपणा. सच म्हणजे अशा प्रकारचा. मी अशा प्रकारच्या अडाणीपणाचा तिरस्कार करतो असा या सेंटेन्सचा अर्थ होतो. आणि डिस्पाइसचा अर्थ काय होतो, तिरस्कार. आता तिरस्कार या शब्दाला अपोजिट असणारा शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा. ऑप्शन वाचूया. ए आहे ॲडमायर. ॲडमायर म्हणजे काय, प्रशंसा करणे, स्तुती करणे. हा अपोजिट त्याचा होऊ शकतो. बी हेट, हेट म्हणजे तिरस्कार करणे. डिटेस्ट म्हणजे सुद्धा तिरस्कार करणे. डिसलाईक म्हणजे तिरस्कार करणे किंवा एखादी गोष्ट ना आवडणे. म्हणजेच हे तिन्ही सुद्धा डिस्पाइस या शब्दाशी असणारे सिनॉनिम झाले. आणि करेक्ट आन्सर झाला आपलं ए, ॲडमायर म्हणजे प्रशंसा करणे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 9. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन वर्ड ऑब्लिक सेंटेन्स. बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे हा. A physician skilled in the diagnosis and treatment of disease of the nervous system. बघा
फिजिशियन म्हणजे कोणतं डॉक्टर, स्किल्ड म्हणजे काय तर तज्ज्ञ असणारा म्हणूया, डायग्नोसिस म्हणजे काय तर निदान करणे, ट्रीटमेंट म्हणजे उपचार करणे, डिसीज म्हणजे आजार, नर्वस सिस्टीम म्हणजे मज्जासंस्थू, मज्जासंस्थूशी संबंधित असणारे जे डिसीज आहेत, आजार आहेत, त्या आजारांचं काय डायग्नोसिस निदान करणारा किंवा ट्रीटमेंट म्हणजे उपचार करणारा जो तज्ज्ञ डॉक्टर असतो, जो फिजिशियन असतो, त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन आहे आपल्याकडे बघा ए न्यूरोलॉजिस्ट, म्हणजे पहिल्याच ऑप्शनमध्ये आपल्याला आन्सर सापडले बघा. न्यूरोलॉजिस्ट म्हणजे कोण? अ फिजिशियन स्किल्ड इन द डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीज ऑफ द नर्वस सिस्टीम. आता खाली ऑप्शन आहेत आपल्याकडे बी सी डी. बी म्हणजे पेडिट्रिशियन, गायनेकोलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक. यांना काय म्हणतात आपण बघूया आता. बघा पेडिट्रिशियन म्हणजे काय? अ डॉक्टर हु डील्स विथ द डिसीज ऑफ चिल्ड्रन. बघा अ डॉक्टर, असा डॉक्टर हु डील्स विथ द डिसीजेस ऑफ चिल्ड्रन, म्हणजे बालकांशी संबंधित जे आजार आहेत त्या आजारांचं जो निदान करतो त्याला म्हणतात पेडिट्रिशियन, म्हणजेच मराठीमध्ये म्हणतो आपण बालरोग तज्ज्ञ. नेक्स्ट आहे आपल्याकडे गायनेकोलॉजिस्ट. आता गायनेकोलॉजिस्ट म्हणजे काय? अ डॉक्टर हु डायग्नोस अँड ट्रीट इश्यूज रिलेटेड टू द फिमेल रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. बघा जो महिलांच्या, स्त्रियांचा जो डॉक्टर असतो त्याला काय म्हणतात? गायनेकोलॉजिस्ट असं म्हणतात. नेक्स्ट आहे आपल्याकडे ऑप्शन मधलं बघा ऑर्थोपेडिक म्हणजे काय? तर अ डॉक्टर हु स्पेशलायझेशन इन ट्रीटिंग एलिमेंट्स दॅट कन्सर्न युअर बोन्स, जॉईंट्स, लिगामेंट्स अँड नर्व्स, म्हणजे हाडांचा जो डॉक्टर असतो त्याला म्हणतात ऑर्थोपेडिक. तर आपल्याला तिन्ही ऑप्शनचे आपण अर्थ बघितलेले होते बघा आणि आपल्याला आन्सर सुद्धा सापडलेलं होतं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आउट ऑफ द 4 अल्टरनेटिव्ह चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन वर्ड्स ऑब्लिक सेंटेन्स. बघा अ प्रोसेशन ऑफ पीपल हु आर वॉकिंग और रायडिंग इन कार्स टू अ फनरेल. बघा हा सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. प्रोसेशन म्हणजे काय? तर पदयात्रा. प्रोसेशन ऑफ पीपल हु आर वॉकिंग और रायडिंग इन कार्स टू फनरेल. आता फनरेल म्हणजे काय? तर अंत्ययात्रेसाठी जे लोकांची पायी पायी पदयात्रा असते त्याला काय म्हणतात? तर ऑप्शन आहेत आपल्याकडे ए कॉर्टेज, म्हणजे आन्सर सापडले कॉर्टेज याचा अर्थ होतो. आपल्याकडे बाकीचे आन्सर आहेत बघा इपिटाईप, मॉर्च्युरी आणि ऑबिट्युरी हे आन्सर आहेत. या तिन्हींचा पण मिनिंग काय होतो आपण आता बघूया. बघा इपिटाईप म्हणजे काय? वर्ड्स रिटन ऑन अ स्टोन फेअर ही ऑब्लिक शी इज बुरीड. बघा वर्ड्स म्हणजे असे शब्द, रिटन म्हणजे लिहिलेले असतात, असे शब्द जे स्टोनवरती, दगडावरती लिहिलेले असतात. फेअर ही ऑब्लिक शी इज बुरीड म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला जिथे पुरलं जातं किंवा त्याची आपण म्हणूया आपण त्याची स्मशानभूमी असते, काहीतरी असतं तिथे, तर त्याला आपण इपिटाप असं म्हणतात. म्हणजे मृत्यूशयेवर कोरलेले जे लेख असतात त्याला इपिटाप असं म्हणतात. नेक्स्ट आहे मॉर्चरी. आता मॉर्चरी म्हणजे काय? अ रूम युजली इन हॉस्पिटल फेअर डेड बॉडीज आर केप्ट, म्हणजे अशी रूम जी दवाखान्यामध्ये असते जिथे डेड बॉडीज ठेवले जातात, म्हणजे मृत शरीरे ठेवले जातात, त्याला मॉर्चरी असं म्हणतात. नेक्स्ट आहे ऑबिट्युरी. हा ऑप्शन आहे आपल्याकडे. इट इज अ नोटीस ऑफ अ पर्सन डेथ विच इज प्रिंटेड इन न्यूजपेपर. बघा न्यूजपेपरमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची बातमी दिलेली असते त्याला ऑबिट्युरी असं म्हणतात. म्हणजे तिन्ही ऑप्शन सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 11. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. बघा अ पिरियड ऑफ 10 इयर्स इज कॉल्ड. बघा पिरियड म्हणजे कालखंड, 10 इयर्स म्हणजे 10 वर्षाचा जो कालखंड असतो त्याला काय म्हणतात? ऑप्शन आहेत आपल्याकडे डिकेड म्हणजे काय? डिकेड म्हणजे करेक्ट आन्सर होतो. 10 वर्षाचा जो कालखंड असतो त्याला डिकेड असं म्हणतात. बी वाचूया तरी डिके म्हणजे मृत किंवा कुजणे असं म्हणूया. टीन म्हणजे काय? तर किशोरवयीन. डी टेन्थ म्हणजे 10वा. आपल्याला आन्सर सापडलं होतं बघा डिकेड म्हणजे काय? अ पिरियड ऑफ 10 इयर्स, 10 वर्षाचा जो कालखंड असतो त्याला डिकेड असं म्हणतात. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 12. चूज द करेक्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन. अ पर्सन हु हॅज नो मनी टू पे ऑफ हिज डेट. असा व्यक्ती ज्याच्याकडे त्याचं डेप्ट म्हणजे त्याचं कर्ज पे ऑफ म्हणजे काय? तर कर्ज भरण्यासाठी अशा व्यक्तीकडे पैसे नाहीये त्याला काय म्हणतात? ऑप्शन आहेत आपल्याकडे ए पॉपर म्हणजे अत्यंत दरिद्री माणूस, बी म्हणजे बेगर म्हणजे भिकारी, सी इन्सॉल्वंट. आपल्याला आन्सर सापडलं बघा इन्सॉल्वंट म्हणजे काय? तर असा व्यक्ती ज्याच्याकडे जो कर्जदार आहे, ऋणदार आहे, ज्याच्याकडे त्याचं कर्ज भरण्यासाठी पैसे नाही त्याला इन्सॉल्वंट असं म्हणतात. इन्सॉल्वंटचा खरा अर्थ होतो बघा दिवाळखोर किंवा कफल्लक. आणि डी ऑप्शन आहे डेप्टरचा अर्थ होतो बघा कर्जदार, ऋणदार. चला आन्सर सापडला आपल्याला सी इन्सॉल्वंट. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 13. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियमॅटिक एक्सप्रेशन इज गिवन. बघा इडियम दिलेली आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ द इडियमॅटिक एक्सप्रेशन? या इडियमचा आपल्याला मिनिंग फाइंड आउट करायचा. जम्प द गन इन द सेंटेन्स गिवन बिलो. प्रश्न वाचूया. दे हॅव ओनली जस्ट मेट म्हणजे नुकतेच ते त्यांची भेट झालेली आहे. इजंट इट जम्पिंग द गन टू बी टॉकिंग अबाउट मॅरेज ऑलरेडी. बघा म्हणजे ज्या लोकांची नुकतीच भेट झालेली आहे तरी लगेच त्यांनी त्या नुकत्याच भेटीवरून लग्नाचा निर्णय घेऊ नये असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे जम्पिंग द गन याचा अर्थ म्हणजे तात्काळ घेतलेला निर्णय असं म्हणता येतो. आता यावरून बघूया आपण ऑप्शन काय आहेत. ए
टू डू समथिंग व्हेरी सून, अशी गोष्ट काहीतरी लवकर घडणे, व्हेरी सून लवकरच घडणे, इस्पेशली विशेषतः विदाऊट थिंकिंग, बघा विदाऊट म्हणजे शिवाय, थिंकिंग म्हणजे विचार करणे, विचार केल्याशिवाय अशी गोष्ट लवकरच घडणे, केअरफुली अबाउट इट, बघा एखाद्या गोष्टीची काळजी न घेता किंवा काळजीपूर्वक न करता एखादी गोष्ट तात्काळ घडायला आपण हाती घेणे, त्याला जम्पिंग द गन असं म्हणतात. म्हणजे आन्सर आपल्याला सापडेल ऑप्शन नंबर ए. तरी आपण बघूया काही ऑप्शन बी, सी, डी. बी ऑप्शन, टू टेक अ लॉट ऑफ लॉंग टाइम इन डुईंग समथिंग, काही गोष्ट करण्यासाठी खूप वेळ घेणं. सी, टू कन्सल्ट अ लॉट ऑफ पीपल, खूप लोकांचा सल्ला घेणं बिफोर ऍक्च्युअली डुईंग अ थिंग. आपल्याला आन्सर सापडलं होतं बघा ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब दिलेला आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. प्रश्न वाचूया, ले आउट द टेबल फॉर डिनर. आता ले आउटचा अर्थ काय होतो? ले आउट म्हणजे आयोजन करणे, एखाद्या गोष्टीची मांडणी करणे, अरेंज करणं. ले आउट द टेबल फॉर डिनर, बघा जेवणासाठी टेबलची अरेंज करा असं त्याचा अर्थ होतो, आयोजन करा. ऑप्शन आहेत बघा, ए आपल्याकडे डिस्ट्रक्ट, डिस्ट्रक्ट म्हणजे काय तर नाश करणे, नष्ट करणे. बी आहे बेक, बेक म्हणजे काय तर भाजणे. सी म्हणजे अरेंज, येथेच आपल्याला आन्सर सापडला बघा. अरेंज म्हणजे काय, येथे आपण अरेंज पुटअप करूया, अरेंज द टेबल फॉर डिनर, बघा जेवणासाठी टेबलचं आयोजन करा असं म्हणूया आपण, किंवा टेबल तयार करा, रेडी करा असा त्याचा अर्थ होतो. मग लेआउटचा खरा अर्थ काय होतो? अरेंज करणे. डी ऑप्शनचा आपण माहितीसाठी अर्थ बघूया, इग्नाइट, इग्नाइट म्हणजे एखादी गोष्ट पेटवणे किंवा पेटती ठेवणं. आपल्याला आन्सर सापडला बघा, लेआउटचा खरा अर्थ होतो अरेंज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 50. आउट ऑफ द गिवन 4 वर्ड्स ओनली वन इज नॉट स्पेल्ड करेक्ट. स्पेलिंगचा ऑप्शन आहे बघा, फाइंड द वर्ड दॅट इज नॉट करेक्टली स्पेल्ड. नॉट करेक्टली स्पेल्ड म्हणजे स्पेलिंग बरोबर नसणारा वर्ड फाइंड आउट करायचा. डेफिनेटली, नेसेसरी, डिसिप्लिन, कन्सेन्सस. चला तिन्ही बी, सी, डी तिन्ही पण एक करेक्ट आहेत. रॉंग आहे आपला आन्सर डेफिनेटली. बघा DFINATELY असतं, डबल वाय लिहिलेलं आहे म्हणून हा ऑप्शन काय झाला? चूक झाला. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 16. A sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the given phrasal verb. प्रश्न आहे, one should look ahead for success. बघा one should म्हणजे करायला पाहिजे, look ahead म्हणजे सामोरे, for success म्हणजे बघा एखाद्याने भविष्याचा काय केला पाहिजे? अंदाज घेतला पाहिजे, भाकीत दर्शवलं पाहिजे, त्याचा look aheadचा हा खरा अर्थ होतो. ऑप्शन आहे आपल्याकडे ए, अँटिसिपेट. अँटिसिपेट म्हणजे काय तर भविष्याचा अंदाज घेणे, भाकीत दर्शवणे किंवा भविष्यामध्ये आपल्याला यश मिळेल का नाही याचा अंदाज घेणे, त्यासाठी अँटिसिपेट हा वर्ड होतो. डिसरिगार्ड म्हणजे काय तर दुर्लक्षित करणे, निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्षित करणे, ओव्हरलुक म्हणजे वरवर एखाद्या गोष्टीकडे पाहणं. करेक्ट आन्सर येतो बघा लुक अहेडचा काय तर अँटिसिपेट. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 70. A sentence with an underlined phrasal verb is given below. Out of the 4 options, choose the one which can be substituted for the phrasal verb. बघा येथे सुद्धा फ्रेज दिलेली आहे. The sides of the box came apart while opening it. बघा the sides of the box, जी बॉक्सची बाजू होत्या त्या केम अपार्ट फाईल ओपनिंग इट. फाईल म्हणजे दरम्यान, ओपन म्हणजे उघडणे. ज्यावेळेला तो बॉक्स उघडायचा होता त्यावेळेला त्याच्या बाजू काय झाल्या? केम अपार्ट. आता बॉक्स उघडल्यानंतर त्याच्या बाजू काय होणार? तर वेगवेगळ्या होणार. म्हणजे केम अपार्ट वरून अर्थ काय होऊ शकणार? सेपरेट होणे, वेगळं होणे. ऑप्शन आहेत बघा, ए आपल्याकडे गॉट युनायटेड एकत्र होणे, गॉट सेपरेटेड म्हणजे विलग होणे, विभाजन होणे, गॉट रिपेअर्ड म्हणजे काय तर दुरुस्त करणे, डिसअपियर्ड म्हणजे नाहीसे होणे. आता आपल्याला आन्सर सापडला बघा, गॉट सेपरेटेड म्हणजे काय तर केम अपार्टचा अर्थ काय? वेगळं होणं, विभाजित होणे. आता मला सांगा यावरून काय अर्थ होऊ शकत नाही बघूया. गॉट युनायटेड, आता बॉक्स फाडल्यानंतर तो युनायटेड एकत्र होऊ शकतो का? तो नाही, वेगळा होऊ शकतो. हा ऑप्शन रॉंग झाला. गॉट रिपेड दुरुस्त होऊ शकतो का? नाही. डिसअपियर्ड नाहीच होऊ शकतो का? नाही. म्हणजे आपला आन्सर करेक्ट येतो का? बी गॉट सेपरेटेड. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 18. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन वर्ड इज गिवन बिलो. फाइंड द वर्ड विच इज अपोजिट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. बघा बर्ड्स आर अबंडन इन द टॉल व्हेजिटेशन. बघा अबंडन या शब्दाचा आपल्याला अपोजिट वर्ड अँटोनिम फाइंड आउट करायचा. बघा बर्ड्स आर अबंडन. अबंडन म्हणजे भरपूर असणे, विपुल असणे, खूप असणे. बर्ड्स आर अबंडन इन द टॉल व्हेजिटेशन. बघा टॉल म्हणजे उंच, व्हेजिटेशन म्हणजे झाडं. जिथे झाडं उंच उंच असतात बघा तेथे पक्ष्यांचं प्रमाण विपुल असतं, खूप असतं असं त्याचा अर्थ होतो. मग अबंडन विपुल या शब्दाचा असणारा अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा, विरुद्धार्थी. आता स्कॅन्टी, स्कॅन्टी म्हणजे काय तर तुटवडा असणं, कमतरता असणे. म्हणजे आन्सर सापडला आपल्याला ऑप्शन नंबर ए स्कॅन्टी. बाकी ऑप्शनचे आपण अर्थ बघूया. प्लेंटीफुल म्हणजे भरपूर असणं, कोपियस म्हणजे सुद्धा भरपूर असणं, ॲम्पुल म्हणजे सुद्धा पुरेसं असणं. आन्सर येतं अबंडन्टचं बघा, विपुल असण्यासाठी आपल्याला
आपल्याला अपोजिट वर्ड सापडतं स्केंटी तुटवडा असणं आणि तिन्ही हे BCD ऑप्शन काय होतं त्यासाठी सिनॉनिम होतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 19 चूज द वर्ड विच इज अपोजिट इन मिनिंग टू द गिवन वर्ड. बघा अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. फ्लड या शब्दाचा अपोजिट वर्ड. आता फ्लड म्हणजे काय तर पूर येणे असं म्हणूया. ए ऑप्शन आहे आपल्याकडे ड्रॉट. ड्रॉट म्हणजे काय तर दुष्काळ. बी आउटपोरिंग म्हणजे काय तर ओतपोत राहणे असं म्हणूया. अबंडन्स मुबलक असणे. डी ओव्हरफ्लो. ओव्हरफ्लो म्हणजे काय तर एखादी गोष्ट किंवा आपण म्हणतो नदी ओव्हरफ्लो झालेली आहे तर ओव्हरफ्लो त्याचा अर्थ होतो. आता फ्लोड या शब्दाचा आपल्याला अपोजिट वर्ड फाइंड आउट करायचा. आता फ्लोड म्हणजे पूर येणं भरपूर असणं असं म्हणूया आणि याचा अपोजिट वर्ड होतं बघा ड्रॉट म्हणजे अवर्षण असणं तुटवडा असणं पाण्याचा तुटवडा वगैरे असणं असं. आता एका ठिकाणी जर पूर येत असेल आणि एका ठिकाणी पाणीच नाही तर त्यासाठी वर्ड काय येतो ड्रॉट अवर्षण दुष्काळ. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 20 चूज द वर्ड विच इज मोस्ट सिमिलर. बघा आपल्याला सबस्टॅन्शियल या वर्डचा सिमिलर सिनॉनिम फाइंड आउट करायचा. सबस्टॅन्शियल म्हणजे काय तर बराच मोठा खूप मोठा. ऑप्शन आहेत ए कन्सिडरेबल. कन्सिडरेबल म्हणजे बराच मोठा. बी वर्थलेस. आता बघा वर्दी म्हणजे फायदेशीर. वर्थलेस म्हणजे फायदेशीर नसणारा. निग्लिजेबल म्हणजे नगण्य. स्लाइट म्हणजे काय तर अगदी थोडासा. तर आपल्याकडे आन्सर सापडलेला बघा कन्सिडरेबल म्हणजे काय तर सबस्टॅन्शियल बराच मोठा. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 21 आउट ऑफ द गिवन ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. प्रोवर्बचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. बघा बेगर्स कांट बी चुजर्स. बेगर म्हणजे काय तर भिकारी असं म्हणूया. चुजर्स म्हणजे निवडणारे. आता ऑप्शन आहेत आपल्याकडे ABCD. ए ऑप्शन वाचूया. यू मस्ट ऍक्सेप्ट दॅट विच इज गिवन टू यू. बघा यू मस्ट ऍक्सेप्ट दॅट तुम्ही ते स्वीकारायला पाहिजे विच इज गिवन टू यू जे की तुम्हाला दिलेले आहे. इस्पेशली विशेषतः इफ यू डोंट हॅव द मीन्स टू अक्वायर इट युअरसेल्फ. बघा यू डोंट हॅव द मीन्स म्हणजे तुमच्याकडे असं कुठलंही साधन नाहीये टू अक्वायर इट युअरसेल्फ तुम्ही स्वतः ते मिळवण्याचं तुमच्याकडे साधन नाहीये त्यावेळेला ती गोष्ट स्वीकारायला पाहिजे असा याचा अर्थ होतो. म्हणजे आपला आन्सर सापडला बघा बेगर्स कांट बी चुजर्स म्हणजे काय तुमच्याकडे एखादी गोष्ट नाहीये परंतु तुमच्याकडे ती मिळवण्याचं साधन सुद्धा नाहीये. जर तुम्हाला ती गोष्ट एखाद्याने दिली तर तुम्ही ती स्वीकारायला पाहिजे असं त्याचा अर्थ होतो. आन्सर सापडला आपल्याला ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 22 A sentence with an underlined word is given below. Find the word which is most similar in meaning to the underlined word. बघा सिमिलर वर्ड आपल्याला फाइंड आउट करायचा. They were ecstatic when their team won the championship game in the last second. बघा they were ecstatic. आता बघा ecstaticचा अर्थ काय होऊ शकतो बघा फेन जेव्हा देअर टीम जेव्हा त्यांची टीमने काय केलं चॅम्पियनशिप वोन केली जिंकली इन द लास्ट सेकंड म्हणजे शेवटच्या सेकंदामध्ये त्यांच्या टीमने चॅम्पियनशिप जिंकली त्यावेळेला एक्स्ट्रॅसिक झाले म्हणजे काय तर अत्यानंद झाले खूप आनंदित झाले. मग या एक्स्ट्रॅसिकचा आपल्याला सिमिलर समानार्थी शब्द फाइंड आउट करायचा. ऑप्शन आहे ए ओव्हरजॉय. जॉय म्हणजे आनंदित होणे ओव्हरजॉय म्हणजे अत्यानंद होणे. ऑप्शन ए सापडला आपल्याला. बी आहे मॉर्नफुल. मॉर्नफुल म्हणजे काय तर दुःखी असणे शोक करणे. डिजेक्टेड म्हणजे काय तर नैराश असणे निराश असणे. इंथुशियास्टिक म्हणजे उत्साही तर अनइंथुशियास्टिक म्हणजे उत्साही नसणं. आपल्याला आन्सर सापडलं बघा ओव्हरजॉयड म्हणजे अत्यानंद होणे आणि बाकीचे तिन्ही ऑप्शन त्याला अँटोनिम येतात. नेक्स्ट बघूया आता क्वेश्चन नंबर 23 अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन इडियोमॅटिक एक्सप्रेशन. बघा अधोरेखित केलेले एक इडियम दिलेले आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ द इडियोमॅटिक एक्सप्रेशन. जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. बघा जॅक ऑफ ऑल ट्रेड्स याचा आपल्याला अर्थ फाइंड आउट करायचा. जॉन कॅन डू प्लंबिंग. बघा जॉन जो आहे तो काय करतो प्लंबिंग करू शकतो कार्पेंट्री करू शकतो रूफिंग करतो आणि तो कोण आहे अ रिअल जॅक ऑफ ऑल ट्रेडर्स म्हणजे काय असा व्यक्ती जो सर्वच काही कामं करतोय तर त्याला काय म्हणतात जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. ऑप्शन वाचूया. समवन हु कॅन डू सेव्हरल डिफरंट जॉब्स इन्स्टेड ऑफ स्पेशलायझिंग. आणि बघा समवन असा कोणीतरी जो की सेव्हरल म्हणजे विविध डिफरंट जॉब वेगवेगळे तो कामं करू शकतो इन्स्टेड ऑफ म्हणजे त्याऐवजी स्पेशलायझिंग इन वन कुठल्याही एका गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन म्हणजे काय तर विशेष त्या गोष्टीमध्ये प्रावीण्य न मिळवता सर्व गोष्टी थोड्या थोड्या ज्याला येतात त्याला म्हणतात जॅक ऑफ ऑल ट्रेड्स. म्हणजे आपला आन्सर सापडला बघा ए. क्वेश्चन नंबर 24 बघूया. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेजल वर्ब दिलेला आहे. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेजल वर्ब. प्रश्न आहे बघा आपल्याकडे आय एम जस्ट लुकिंग अराउंड फॉर अ पेन्सिल. बघा लुक अराउंड म्हणजे एखाद्या गोष्टीच्या शोधात असणे म्हणजे मी कशाच्या शोधात आहे तर पेन्सिलच्या शोधात आहे. मग लुक अराउंडसाठी आपल्याला सबस्टिट्यूट आपल्याला वर्ड फाइंड आउट करायचं बघा. निग्लेक्ट म्हणजे दुर्लक्ष करणे. सर्च म्हणजे शोधणे. आन्सर आपल्याला सापडलेला आहे ऑप्शन नंबर बी सर्चिंग म्हणजे काय. इथे पुटअप करूया आपण वर्ड आय एम जस्ट सर्चिंग फॉर अ पेन्सिल मी पेन्सिलचा शोध घेत आहे. आन्सर सापडला आपल्याला. सी रिलॅक्स म्हणजे आरामदायक. अवॉइड म्हणजे काय तर टाळणे. आपलं करेक्ट आन्सर येतं बघा लुकिंग अराउंडसाठी सर्चिंग.
नेक्स्ट बघूया आता, जो की प्रश्न आहे 24 नंबरचा. अ सेंटेन्स विथ अन अंडरलाइन फ्रेझल वर्ब इज गिवन बिलो. आउट ऑफ द 4 ऑप्शन चूज द वन विच कॅन बी सबस्टिट्युटेड फॉर द गिवन फ्रेझल वर्ब. बघा प्रश्न वाचूया. यू कॅन काउंट ऑन दिस स्टडी मटेरियल फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर एक्झाम. बघा यू कॅन काउंट ऑन, आता काउंट ऑनचा अर्थ होतो डिपेंड ऑन, अवलंबून राहणे. यू कॅन डिपेंड ऑन द स्टडी मटेरियल फॉर द प्रिपरेशन ऑफ युअर एक्झाम. तुझ्या परीक्षेसाठी तू या स्टडी मटेरियलवरती अवलंबून राहायला पाहिजे, असं त्याचा अर्थ होतो समजा. तर ऑप्शन आहे ए डिस्कार्ड म्हणजे काढून टाकणे, बी थ्रो अवे म्हणजे फेकून देणे, सी रिलाय ऑन, रिलाय ऑनचा अर्थ सुद्धा होतो बरोबर, रिलाय ऑन म्हणजे काय, अवलंबून राहणे. डी अबंडन म्हणजे एखादी गोष्ट सोडणे, त्याग करणे, म्हणजे आन्सर येतं बघा सी रिलाय ऑन. म्हणजे काउंट ऑन म्हणजे काय, अवलंबून असणे, रिलाय ऑन म्हणजे काय, अवलंबून असणे. म्हणजे आपल्याला आन्सर सापडलेला आहे बघा ऑप्शन नंबर सी रिलाय ऑन. तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी आपली या डे 4 मधील व्होकॅब्युलरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामची जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरला तुम्ही काय करू शकता, टेलिग्राम चॅनलला आमच्या जॉईन व्हा. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.